नमस्ते मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण रसरशीत दहीवडे कसे बनवायचे ते बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. छान स्वादिष्ट असे आणि चविष्ट कसे बनवायचे बघूया. मी 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि अर्धा वाटीनं ही मुगाची डाळ घेतलेली आहे. मी सालाची घेतलेली आहे. तुम्ही बिना सालाची घेऊ शकता. माझ्याकडे म्हणजे बिना सालाची नव्हती म्हणून मी ही सालवालीच घेतलेली आहे आणि हे प्रमाण आहे अर्ध वाटीपेक्षा कमी घेतलेली आहे. 1 वाटी उडदाची डाळ आहे. आता मी ती डाळी 3 पाण्याने असं 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि भिजत घालायचे आहे. आणि ह्या आपल्याला 4 ते 5 तास नाही का भिजत घालायचे आहे. त्यानंतरच यांना मग छान भिजल्यानंतरच धुवायचे आहे. अजून पाणी काढून घ्यायचं आहे. आता मी 5 तासासाठी भिजत ठेवलेलं आहे. 5 तासानंतर बघूया. बघा आता 5 तास झालेले आहे. बघा आता उडदाची आणि मुगाची डाळ ही छान भिजलेली आहे आणि याचे सालं पण चांगले निघत आहे. तर यावेळेला सालं काढून घ्यायचे. मी पूर्ण काढून घेतलेले आहे. काही 1-2 राहतात तर काही हरकत नाही आणि छान अशी भिजलेली आहे. आता ही एकत्र करून मी छान यांना मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे. थोडं पाणी घालून वाटायची आहे. थोडं छोट्या चमच्यानी 1-2 चमचे असं टाकून, खूप टाकायची नाही पाणी. बघा मी वाटून घेतलेली आहे. आता ही मी 2 तासासाठी अजून झाकून ठेवते. 2 तासानंतर बघूया. बघा छान आपली डाळ बघा फुललेली आहे. आता याला एकाच डायरेक्शननी छान फेटून घ्यायचं आहे. छान हलकी होईपर्यंत फेटायचं आहे. बघा या पद्धतीने जोपर्यंत हलकी होत नाही तोपर्यंत फेटून घ्यायचं आहे. असं फिरवून घ्यायचं आहे. एकाच डायरेक्शननी फिरवायचं आहे. बघा आता ही हलकी झालेली आहे. तर आपण पाण्यात गोळा टाकून बघायचं, म्हणजे वर येतो तर समजायचं की आपलं मिश्रण छान तयार झालेलं आहे. आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची आणि कढीपत्ता आणि जिरं वाटून घेतलेलं आहे. त्याचा व्हिडिओ स्किप झालेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. तर आता अजून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं. तर मी कढईतनं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि थोडासा गोळा त्यात सोडून बघितलं, म्हणजे व्यवस्थित तेल गरम झालेलं आहे. त्यानंतरच आपल्याला हे वडे यात सोडायचे आहे. थंड तेलात सोडायचे नाही, नाहीतर वडे आपले तेलकट होतात. आता जितके आपल्या तेलामध्ये म्हणजे समावतील किंवा मावतील तेवढेच टाकायचे आहे. बघा मी टाकून खरपूस आहे आणि थोडा वेळ टच करायचं नाही. थोडे लालसर झाल्यावर बघा मी पलटवून घेतलेले आहे. आता यांना छान खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे. छान लालसर कलर येईपर्यंत मीडियम हीटवर तळायचे, म्हणजे हे काय आतून इतके छान शिजतात खूपच छान. बघा आता छान लालसर कलर आलेला आहे आणि छान तळल्या गेलेले आहे. तर असं साईडनी तेल गळू द्यायचं, म्हणजे यांची शिजण्याची प्रोसेस ही सुरूच असते. बघा या पद्धतीने मी पूर्ण काढून घेतलेले आहे. आता मी हे काढून घेतलेले आहे. सगळे तळून घेतलेले आहे. बघा आणि असे खूप छान झालेले आहे. आतून इतके नरम आणि वरून इतके कुरकुरीत, खूपच छान. आता मी इथे एक कटोरा घेतलेला आहे. त्यातनं कोमट पाणी टाकायचं आहे. खूप गरमही नाही, आपल्याला हाताला सोसेल इतकं पाणी टाकायचं आहे. आणि त्यातनं मी थोडी हिंग टाकलेली आहे.
खूप कडकडीत गरम नको, कोमट असायला हवं आणि मीठ टाकायचं आहे. म्हणजे थोडं एखाद्या चम्मच किंवा अर्धा चम्मच असं लहान चमच्याने मी टाकलेलं आहे, 1.5 चम्मच आणि हे मिक्स करून घ्यायचं. आता आपण ना त्यात वडे टाकून घेऊया. या पाण्यामध्ये हिंगाच्या. आपल्याला किती डिश बनवायची आहे त्यानुसार वडे टाकायचे आणि अजून आपल्याला 5 मिनिटं हे झाकून ठेवायचे आहे. म्हणजे काय होतं, की वडे ना छान असे फुलून येतात. आता मी 5 मिनिटानंतर बघते. बघा वडे छान फुलून आलेले आहे. जितकी डिश बनवायचं असले तितके मग आपल्याला ते पिळून घ्यायचे. आता मी दही घेतलेलं आहे. दह्याला छान फेटून घ्यायचं आणि छान त्यातनं मग मीठ टाकायचं आणि थोडंसं मी साखर टाकलेली आहे आणि पाणी टाकून थोडं पातळ केलेलं आहे. कोणी मिरे पावडर टाकतात. लाल तिखट मला नको आहे म्हणून मी टाकलेलं नाही आहे. आता डिश बनवून घेऊया. तर आपल्याला एक वडा हा असा पाण्यातून पिळून घ्यायचा आहे आणि एक ठेवायचा आहे. किती हवे त्यानुसार ठेवायचं. मी 4 वडे असे पाण्यातून पिळून घेतलेले आहे. या पद्धतीने डिश बनवायची. तर इतकी स्वादिष्ट आणि चविष्ट असे वडे तयार झालेले होते हे. आता यावर ना आपल्याला दही टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला दही जास्त हवं असेल तर जास्त टाकायचं. मला थोडं दही कमीच हवं आहे म्हणून मी 2च चमचे टाकलेलं आहे. आता मी हिरवी चटणी घेतलेली आहे. मी जास्त बनवलेली होती हिरवी चटणी आणि गोड चटणी. तर थोडीच काढलेली आहे. कारण की घरी कोणी नव्हते खाणारे. ज्यावेळेला डिश बनवेल त्यावेळेला मग मी ती फ्रीजमधून पूर्ण काढेल. आणि आता आपल्याला यावर चाट मसाला टाकून घ्यायचा आहे. आणि मी बारीक शेव घेतलेले आहे. हेही मी थोडेच काढून घेतलेले आहे. आणि हे याचे डाळिंबाचे दाणे घेतलेले आहे. तेही टाकायचे. या पद्धतीने डिश बनवायची आणि मग खाण्यात इतकी स्वादिष्ट लागते ना, खूपच छान. एक नंबर तयार झालेले होते दहीवडे. बघा या पद्धतीने डिश तयार करायची. कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.